आणि गावी आमची नमन कला ती बघितली आणि त्याची मला आवड लागली. तिथपासून मला या कलेची नमन आणि जाकडी या कलेची खूप आवड लागली. आपण 8वी 9वी 10वी 12वीपर्यंत गावी शिकतात आणि त्यानंतर नोकरीसाठी मुंबईला येतात तेव्हा कार्यक्रम गावातल्या बंद होत जाते. कॉमेट्री हवालदार म्हणून काम केलं होतं आम्ही पहिल्याच 6वीत असताना. याच्या आधी हे काम केलं 6 वर्षापासून. लोककला टिकली पाहिजे, नवीन कलाकार घडला पाहिजे. जे कलाकार आहेत त्यांना शासनाकडून मानधन मिळालं पाहिजे, हा या संघटनेचा मेन उद्देश आहे. आपले जे आत्ता नवीन पिढी जी आहे त्यांना नेमकं नमन म्हणजे काय होतं, जाकडी म्हणजे काय होतं, ही कला आहे ही पूर्वीपास जी आलेली आहे. आज आमच्या आजोबा असतील, वडील असतील आणि ती जोपासली. आज ती परंपरा आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध आपले शाहीर अंकुश दादा गुरव दादा. नमस्कार दादा. आपण आज मुंबईमध्ये आज रंगमंचावरती नमन घेऊन आला आहात. 40 वर्ष गटातील आपले सर्व कलाकार आहात, त्याबद्दल आपण थोडक्यात आपण माहिती द्या. मी शाहीर अंकुश गुरव, मुक्काम कोथरी, तालुका लांजा. लांजा तालुक्याचा आज हा मंडळाचा कार्यक्रम आहे आणि प्रत्येक नमनातले कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी 40 वर्षावरील कलाकार या ठिकाणी आलेले. त्याचा उद्दिष्ट एवढंच आहे की लांजा मंडळाची इमारत एक लांजात व्हावी आणि ती आमच्या पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईल यासाठी आम्ही ही नमन कला या ठिकाणी आज सादर करीत आहोत. एवढंच मला सांगू. अच्छा, मी आपला म्हणजे माझे काका आहेत संतोष आगरे भाऊ, त्यांच्या म्हणजे तुमची ओळख झाली माझी दामोदर हॉलला. आणि म्हणजे आपली गाणी खूप छान आहे, आवाज खूप सुरेल आहे. आणि मी पण बाजूच्या आपल्या गावचा कोलेवाडी गावचाच आहे. आपली जी सुरुवात होती म्हणजे या लोककलेबद्दल ती कशी सुरुवात झाली त्याबद्दल आपण थोडक्यात सांगाल तर. माझी सुरुवात खरी म्हणजे इथून मुंबईतनं झाली लोककलेतून. जेव्हा मी त्या 8वीला होतो मुंबईत तेव्हा शाहीर कामकर म्हणून एक नामंची पार्टी होती गोडवदेवला. त्या पार्टीमध्ये मी कोरसला असायचो आणि नंतर मग मी गावी आलो आणि गावी आमची नमन कला ती बघितली आणि त्याची मला आवड लागली. तिथपासून मला या कलेची नमन आणि जाकडी या कलेची खूप आवड लागली. आपण रेकॉर्ड कॅसेट फेम आहात, त्याबद्दल काही गोष्टी आपण सांगाल तर. कॅसेट म्हणजे त्या टायमाला चांगल्या कंपनीच्या माझ्या निघाल्या, सरगम, विनस आणि अशा बऱ्याच कंपन्या त्या टायमाला, विंग्स कंपनी एक बऱ्याच कॅसेट 12-13 कॅसेट झाल्या आणि जास्ती करून गाणेकर बुवांबरोबर त्या झाल्या. राम आणि मानकर बुवा अशा शहरांबरोबर कॅसेट झाल्या म्हणजे. अच्छा, आपण म्हणजे सुरुवात नमनापासून झाली या जाकडीपासून झाली. खूप छान. आणि पुढील वाटचालीसाठी आपण खूप शुभेच्छा. मला पण आणि बरेच दिवसांनी भेटलो आपण. मला आधीसुद्धा भेटलो पण असं इंटरव्ह्यू वगैरे अशी मुलाखत घेण्याची संधी नाही तू भेटली. आपलं पुरेपूर वेळ काढून आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत आहेत आपल्या या नमन कलेमधील एक कलाकार मंडळी. दादा आपलं संपूर्ण नाव आणि आपली ओळख. माझं नाव अनिल गणपत गुरव, गाव आगवे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. ओके, आज आपण या मुंबई रंगमंचावरती लांजा तालुक्यातील 40 वयोगटातील कलाकार आणि संपूर्ण असं नमन साधारण ते सुद्धा हाऊसफुल आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल. ही एक ज्येष्ठ नागरिकांचे गौरव करण्यासारखी बाब आहे हाऊसफुल कार्यक्रम होणे म्हणजे. कारण नमन कलेला आपले कोकणात जास्त चाललेलं असतं आणि नमन कलेमध्ये लांजा तालुक्यात जास्त सहभाग आहे. लांजा तालुक्यामध्ये असणाऱ्या तर आमची कार्यकर्ते यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सर्व कलाकार प्रत्येक गावातले एक कलाकार निवडत होतो कलाकार असं हे घेऊन हा कार्यक्रम करत असताना अतिशय खूप आनंद होत आहे. आपण या कलेमध्ये कधी बसलो. मी 1995 पासून माझ्या आगवे गावातील नमनात मी 4-5 नमन आहे. एक आमचं प्रसिद्ध असं नमन पंचकोशचं नमन केलं होतं. विठ्ठल रुक्मिणी नमन म्हणजे 2 अंबा या नमनाचा आम्ही एक सल्लागार म्हणून आणि त्याच्यामध्ये अनेक भूमिका मी ऑनलाईन सर्व भूमिका करणार एक कलाकार. ऑलराऊंडर आहात तुम्ही. छान. कारण स्टार्टिंगपासून एंडपर्यंत अगदी पहिल्यांदा मी पेंद्याची भूमिका केलेली आहे, मावशीची भूमिका केलेली आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये इंद्राची भूमिका केलेली आहे. त्याचबरोबर आणखीन मी रावणात होतो. म्हणजे एकंदरीत सर्व गण गवळ आणि वगनाट्य संपूर्ण स्टार्ट करून आपण केली आहेत. त्याच्यामध्ये सर्व केलं. नमन म्हणणारा मी गायक होतो. अच्छा अच्छा. आणि मृदुंग वाजवतो पण.
हा ना? पण आमची एक हाऊस म्हणजे आता माझं वय साधारण 56-57 आहे, पण आमच्या आता नमानं मुंबईला पोरं सर्व नोकरीला आलेत, तेव्हा कार्यक्रम आमचे गावागावातले बंद पडलेत. म्हणून तालुक्याने एक असा प्रोग्राम राबवला की आपण ज्येष्ठ नागरिकांना एक सर्व कलाकार घेऊन एक कार्यक्रम होतो. आणि त्याच्यामधून मी माझ्या लांजा तालुक्यापासून 25 किलोमीटरवरून आम्ही रेसलला आजगं या ठिकाणी जात असतो. म्हणजे आता तुम्ही जी आता नमनाची रिहर्सल करत होता हा, करत होतो. म्हणजे प्रत्येक गावागावाचं म्हणजे एक ठिकाण असेल तिकडे जाऊन सर्व एकत्र येऊन 25-30 किलोमीटर जास्त रेसल. कार्याला आपलं सर्व सलाम आहे. कारण आपण आता बघत आहोत दमण ही थोडं कमी प्रमाणात चालले कोकण, कारण कलाकारच नाही. कारण पहिली स्त्री पात्र आणि पुरुष पात्रच करायचे, आता ते सुद्धा साड्या लावायला नाकारतात. म्हणजे नाही, तोच आता एक याचा प्रश्नाचा विषय आहे. कारण आता जे मुलं 8वी 9वी 10वी 12वीपर्यंत गावी शिकतात आणि त्यानंतर नोकरीसाठी मुंबईला येतात, तेव्हा कार्यक्रम गावातले आता बंद होत चालले. परंतु आता ती कला काही महिलांनी आता चालू करण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि काही नमनामध्ये आता लेडीज घेऊन नमन होत असतात. काही कला जपत चालल्या आहेत. जसे पुरुष मंडळी असतात, लेडीज मंडळींसुद्धा आता नाही मिळालं. कारण हा पुरुषांचा कार्यक्रम आहे. नमन म्हणजे पुरुषांची कला आहे, त्याने स्त्रीपात्र करायची. परंतु ही कला जपण्यासाठी त्यांचं महिलांचं सहकार्य अतिशय चांगलं लागतं. कारण ही कला अतिशय पुढे व्यवस्थित चालत राहणार. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण आपला वेळातला वेळ काढून गेला त्याबद्दल धन्यवाद. आणि हा कार्यक्रम हाऊसफुल झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचंच मनपूर्वक आभार. आम्ही तुम्हाला पण धन्यवाद देतो. धन्यवाद. आपल्यासोबत आहेत एक कलाकार दादा आपलं संपूर्ण नाव. माझं नाव अशोक संभाजी वीर, राहणार उपले विरगाव. आज आपण हा जो कार्यक्रम मुंबई रंगमंचावर घेऊन आला त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या. हा कार्यक्रम आम्ही घेऊन आलो आहे. खरंच मी 6वीमध्ये असताना शाळेमध्ये नाटकात काम केलं आणि त्याच वर्षी नमन कार्यक्रम म्हणून मी तिथं रुजू झालो. आम्ही पहिल्यांदा कॉमेंट्री हवालदार म्हणून काम केलं होतं. आम्ही पहिल्याच 6वीत असताना. अच्छा. तर त्यावेळेला आम्हाला एक रुपयाची माळ मिळाली होती. पण आज आम्ही आमचं भाग्य समजतो की आमच्यासमोर आज अंकुशी गुरव असे मोठे मोठे गायक आणि कलाकार आम्हाला मिळाले. त्याच्याबद्दल आम्हाला स्वतःला आम्ही धन्यवाद मानतो. खरंच धन्यवाद म्हणतो की आम्हाला ह्यांच्याबरोबर कार्यक्रम मिळाला. ह्या कार्यक्रमाला आम्हाला त्यांच्या सहवासात कार्यक्रम मिळाला. खरंच आम्ही धन्यवाद मानतो त्यांना. म्हणजे कसं आमचं भाग्य आहे. खूप नशिबान आहात आपण आणि खूप छान असा कार्यक्रम घेऊन आला आहे. आणि हा कार्यक्रमाची दखल सर्वच घेतील, कारण जे आता काही लोककला आपली आहे जी लोप पावत चालत आहे त्याबद्दल ती एक उभारी भेटेल. कारण आपले जे वयोगटातील माणसं आपले जे कलाकार आहेत तेही मुंबईची लोक घेऊन येत आहेत. तर आपले तरुण मंडळी आहेत ते त्यांना सुद्धा एक ऊर्जा येईल की आपण सुद्धा हे करायला हवं. आम्हाला तरुण मंडळींना एवढीच विनंती आहे की जसं आत्तापर्यंत म्हणजे कसं आम्ही आत्ताच म्हणजे तुमच्यासमोर आलो. आम्ही ह्याच्यामागे मी म्हटलं तुम्हाला 6वीपासून आम्ही काम करतो, म्हणजे 5वीपासून आम्ही काम करतोय. पण त्याच कलाकारांनी आता छोट्या कलाकारांनी ह्याच्या पुढं कोणाच्या तरी सहवासात घेऊन आता हा पूर्ण तालुका आहे. ज्या गावातली कलाकारांना व्हायचं असेल त्यांनी त्या गावात म्हणजे कला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी सहकार्य पुढे म्हणजे हे चालू ठेवावं अशी छोट्या कलाकारांना आमची विनंती असेल. आणि खरोखर मी धन्यवाद म्हणतो की तुम्ही आम्हाला समोर घेतला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आमचं कामच आहे ते. आम्ही कोकणातील युट्यूबर्स म्हणून काम करतो. कोकणची जी लोककला आहे, नमन असेल, शक्तिदुरा असेल किंवा भजन मंडळ काही असू, जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवली. त्यात म्हणजे नमन असेल तर पूर्ण नाही, पण त्यातला जो काहीतरी पाठ आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारण लोकांना ते समजलं, त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर ते लोकांना ते आवड निर्माण होते. जसं की आपण पिक्चर वगैरे पाहत असाल, त्यातलं एखादं कॅरेक्टर लोकांना आवडलं तर तेच लोकांचे आपल्या पण असतं किंवा शाहरुख खान, सलमान खान किंवा अमिताभ बच्चन किंवा मराठी अभिनेते भरपूर आहेत आपल्या त्याचे, लक्ष्मीकांत बेर्डे. त्याच्यातले जे आपले नमन कार्यक्रमातले जे कलाकार आहेत, जसे सिंधुताईचा संवाद आपण आता घेऊन आलाय, गडगडनाट्य ते काय ते तो कलाकार आहे ना, मी शॉर्ट व्हिडिओ केला आहे. आज जो लोकांपर्यंत पोहोचला तर तो कलाकार लोकांच्या मनामनात पोहोचेल आणि ही कलाबद्दल लोकांना अजून एक वाव भेटेल आणि तोच वाव मिळावा यासाठी. कारण कसं आम्ही 6वीपासून परत म्हणून उल्लेख करतो, 6वीपासून मी काम करतो नमनामध्ये. जी कला आहे ती आपल्या लोकांना पोहोचवणं, कुठलीही कला असू दे ती आपण लोकांपर्यंत दुसऱ्याला द्यावी अशीच आमची अपेक्षा आहे. आता तुम्ही लहानपणापासून हे करताय त्यामुळे एक लहानसा एक प्रश्न आहे. पहिली जी कला होती तुम्ही सुरुवातीपासून स्टार्ट केली आणि जी आत्ता या नवयुगामध्ये पहिली पारंपरिक होती आणि आता पण आहे, काही दाखवतात, काही नवतंत्रज्ञान घेऊन करतायत, त्याबद्दल थोडक्यात तुम्ही काय सांगाल?
साहेब कसं होतं, जेव्हा आम्ही सुरुवात केली हा. तेव्हा फक्त आम्ही ही बत्ती कुठली आपला दिवा असायचा तो दिवा दिवा नाही त्याला काय गॅस बत्ती, हा. त्याच्यावर आम्ही काम केलं आहे. आणि आता हे युग मोठा आहे, बरोबर. पण त्या युगाचं म्हटलं ना तर ह्याच्यापेक्षा वाव येत होता, म्हणजे त्याला कला येत होती. आणि आता कसं सगळं डीजे वगैरे सगळं त्याच्यामुळे हे पण जेव्हा ऑक्टोपॅड वगैरे हे असं हा, आता पॅड आलं. वगैरे सगळं, तेव्हा आमच्या काळात पॅड वगैरे काहीच नव्हतं. मी छोटासा आहे, 55 वर्षाचा आहे फक्त, पण मी 6वीत असताना 6वी म्हटलं तर माझं 12-13 वर्ष असेल बरोबर. तिथपासून मी काम करते. नाही, खूप आणि छान. खरंच पण आज एवढंच आम्ही समजलं नाही, जे बुवा आज मला जे कलाकार ज्यांनी पूर्वी सगळं गाजवलं, तालुका गाजवला आमचा, त्यांच्याबरोबर आम्हाला कला करण्याची मिळाली. त्यामध्ये मी परत म्हणतोय म्हणजे आम्ही म्हणून आले तुम्हाला ते मी हा. समजू शकतो. खूप म्हणजे छान आम्ही वाटतंय. कसं, आम्ही भाग्यवान आहोत. नाही, बरोबर. एक सच्चा कलावंतच आपली जी मनोव्यक्त आहे ती करू शकतो आणि ती तुम्ही आम्हाला दिलीत, आपला बहुमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहे एक बाल कलाकार जो आज आपल्या एक नमन कलेमध्ये श्रीकृष्ण देवांची भूमिका साकारणार आहे. बाबू तुझं नाव? मयुरा संतोष पितळे, आपलं गाव? आजगे. आजग्यातून आला आहेस. ओके. आज म्हणजे तू पहिल्यांदाच ही भूमिका साकारणार की याच्या आधी हे काम केलं आहेस? 6 वर्षापासून. 6 वर्षापासून. आता तुझं वय काय आहे? 8 वर्ष. म्हणजे अच्छा, 6 वर्षापासून करतोयस तू. खूप छान. बाबू तुझं आता जी आता भूमिका साकारणार आहे त्यातला काही एखादा डायलॉग सांगू शकशील? गोरेंदे तुम्ही मथुरेच्या जात आहे, त्यांना अडवलं पाहिजे. माझ्या जोडीची पेंद्या सुदामा, त्यांना हाक मारली पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. वा वा. अशी बातमी तू सांगणार आहेस ना तिथे जाऊन स्टेजवरती? बघा या मुलाचे धारस आणि हा वय आणि केवढा आहे बघा, एकदम लहान आहे. 8 वर्ष सांगतोय आणि वयाच्या 6व्या वर्षापासून म्हणजे जस्ट 2 वर्ष झाली असतील या नमन कार्यक्रमामध्ये काम करत आहे. मला तुला पुढे भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत आज जे नमन आहे हाऊसफुल झाले मुंबई रंगमंचावरती. 40 वयोगटातील लांजा तालुक्यातील आपले कलाकार आहेत आणि ते हाऊसफुल करणारे आपले हे सर्व कलाकार आहेत. मुंबई रंगमंचावरती मुंबईचे जे कलाकार आहेत, मंडळाचे कलाकार आहेत. तर आपल्यासोबत आपले दादा आहेत, प्रवीण मांडवकर दादा. आपण त्यांच्यासोबत थोडीशी माहिती घेणार आहोत. दादा, आपलं संपूर्ण नाव आणि या नमन हाऊसफुल करण्याबद्दलचा आपला जे मेहनत आहे, जी कष्ट आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार, माझं नाव प्रवीण मांडवकर, गाव आजगे. आज दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये लोककला बहुरंगी नमन मंडळ तालुका लांजा यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. खरोखरच बघायला गेलं तर रसिक प्रेक्षकांनी हाऊसफुल हा कार्यक्रम केलेला आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. सर्वप्रथम या रसिक प्रेक्षकांचं नवयुवकांच्या वतीनं आणि मुंबईकरांच्या वतीनं मी सगळ्यांचं या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या आज ठिकाणी लांजावरून खास करून मुंबईच्या दिशेने मुंबईच्या रंगमंचावरती लांजा तालुक्यात हे सर्व कलाकार या ठिकाणी आमच्या मुंबईकरांच्या खास मनोरंजनासाठी कार्यक्रम घेऊन आले, त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. दादा, हा 1 दिवस आधीच हाऊसफुल झाला आहे कार्यक्रम, तरीही लोकांची प्रतिक्रिया आता खाली सुद्धा हाऊसफुल झाले तरीही लोक येतात, त्याबद्दल आपण काय सांगाल? तसं बघायला गेलं तर हा लांजा तालुक्याचा कार्यक्रम आहे. लांजा तालुका म्हटल्यानंतर ही संघटना लोककला बहुरंगी नमन मंडळ तालुका लांजा ही संघटना 2021 रोजी स्थापन झाली आणि त्यानंतर ही अजूनपर्यंत कार्यरत आहे. या नमन मंडळामध्ये जवळजवळ 65हून अधिक नमन मंडळे नोंदणीकृत आहेत आणि या नमन मंडळातील निवडक कलाकार घेऊन हे लोककला नमन मंडळ तालुका लांजाचं आज रंगमंचावरती या ठिकाणी आपलं सादरीकरण करत आहे. हा प्रथमच कार्यक्रम आहे की याच्या आधी झाला आहे? नाही, तसं बघायला गेलं तर हा जो कार्यक्रम आहे 40 वर्षाच्या वरील कलाकारांचा वयोगटातील ते निवडक कलाकार घेऊन गेल्या वर्षी हा लांजा येथे हा कार्यक्रम पार पडला होता आणि हा दुसरा शो मुंबई या ठिकाणी मुंबईकरांच्या खास सेवेसाठी आलेला आहे. आता ही आपली जी ज्येष्ठ कलाकार आहेत आणि तरुण पिढी आहे त्याबद्दल थोडक्यात आपण काय सांगाल? म्हणजे त्यांच्याकडून काय प्रेरणा घ्यायला हवी आणि ही जी लोककला आपण जपत आहोत. तर मी स्वतः नमन पाहतोय, मी नमन बघता आपला थोडीशी मुलाखत घेण्यासाठी आलो आहे. खूप छान वाटतं. मी पण लांजा तालुक्यातलाच आहे आणि त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, तसं बघायला गेलं तर ना या संघटनेचा मेन उद्देश आहे की ही लोककला टिकवायची. लोककला टिकली पाहिजे, नवीन कलाकार घडला पाहिजे. जे कलाकार आहेत त्यांना शासनाकडून मानधन मिळालं पाहिजे.
हा या संघटनेचा मेन उद्देश आहे आणि त्याच उद्देशाने ही संघटना आतापर्यंत कार्यरत आहे. आणि नवीन कलाकार या जुन्या कलाकाराकडून नवीन कलाकार घडला जातो, त्यांची कला बघूनच नवीन कलाकार याच्यामध्ये उतरला जातो आणि ही कला बघता बघता आमचे नवीन कलाकार यामध्ये उतरत आहेत. आणि तुम्ही बघताय मुंबईसारख्या ठिकाणी बहुतांश थिएटरमध्ये कलाकार हे नमनाचे शो लागतात आणि ते हाऊसफुल होतात. ही खरोखर प्रेरणा ह्या जुन्या कलाकारांकडून आम्हाला आलेली आहे. खूप छान. दादा अजून आपण या नमनात आता जे बहुरंगी नमन आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या अजून. बहुरंगी नमन म्हटल्यानंतर हा जवळजवळ वडिलोपार्जित जो पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा लोककलेचा वारसा आहे आणि तो वारसा या संघटनेच्या माध्यमातून, या लोककलावंतांच्या माध्यमातून हा पुढे घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे. ओके, धन्यवाद. आपला हा जो कार्यक्रम हाऊसफुल झाला त्याबद्दल आपल्या चॅनलतर्फे आणि सर्व कोकणकरांतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच असंख्य कार्यक्रम पुढे सुद्धा व्हावेत आणि ही आपली कोकणची लोककला आहे टिकून राहावी आणि अशीच कला ही आपल्या तरुणांमध्ये सुद्धा आपल्या जर नमने मी आता बारक्याचा इंटरव्ह्यू थोडासा घेतला, श्रीकृष्णाची भूमिका करतो, त्याचं वय किमान 8 वर्ष आहे. तो म्हणतो मी 2 वर्ष आधी स्टार्ट केलं आहे. बरोबर, असे जे आपण जे कलाकार घेऊन चाललो आहोत त्याबद्दल खरंच खूप आपल्या सर्वांचं कौतुक आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. आपल्या सहकार्यामुळे लोककला बहुरंगी नमन मंडळ तालुका लांजाचा हा नमनाचा शो हाऊसफुल झाला आणि असाच प्रतिसाद याही पुढे आम्हाला द्याल आणि आमच्याकडून नवीन नवीन कलाकार घडतील हे आम्ही वाटचाल या ठिकाणी आम्ही पुढे करत आहोत. धन्यवाद प्रवीण दादा, आपल्यासोबत बोलून आणि आपल्या मंडळासोबतची थोडीशी माहिती छोटीशी जी आहे ती घेतली. याच्या पुढे आपण थोडासा मुलाखत आपण नंतर घेऊच कधी, कारण आता नमन सुरू आहे, थोडंफार मॅनेजमेंट किंवा सर्व देखरेख करणं आपलं सर्वांचं आहे. आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी याच्यामध्ये अजून एक नमूद करतो की खरं बघायला गेलं तर लोककला बहुरंगी नमन मंडळ तालुका लांजा ही संघटना 2021 पासून तयार झाली. त्यानंतर यामध्ये बहुतांश सगळे जुने कलाकार आहेत आणि ही लोककला टिकावी म्हणून हा एक प्रयत्न केलेला आहे. या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय मोहनजी घडशी साहेब, संस्थापक चंद्रकांत पालकर साहेब, मार्गदर्शक देवजी हरमले आणि सर्वच ज्येष्ठ मंडळी या संघटनेमध्ये कार्यरत आहेत. खरोखर यांचा आम्हाला अभिमान वाटतो आणि मुंबईसारख्या शहरामध्ये हे ज्येष्ठ कलाकार 40 वर्षावरचे कलाकार या ठिकाणी घेऊन आलेला हा कार्यक्रम मुंबईकरांच्या सेवेसाठी आणला. या नमन मंडळासुद्धा मी मुंबईच्या वतीनं या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, खूप छान. धन्यवाद. म्हणजे आपल्यासोबत आहेत या नमन कलेमध्ये पेंद्या या भूमिकेची साकारणारे दादा आहेत. दादा, आपलं संपूर्ण नाव आणि या कला क्षेत्रामध्ये आपलं पदार्पण कसं झालं? नमस्कार, माझं नाव रवींद्र आकाराम कोटकर. मी गव्हाणे गावचा रहिवासी आहे. आजपर्यंत वयाच्या 6व्या वर्षापासून विठ्ठल रुक्माई नमन मंडळ गव्हाणे गवळीवाडी अर्थात आमचे मार्गदर्शक आमचे शाहीर गजानन तटकरे यांच्या माध्यमातून आम्ही नमन कला जोपासत आलो. वाडवडिलांनी जी परंपरा आजपर्यंत ह्या नमन कलेची जोपासली. आमचा वाडवडील असतील हे पूर्वी शेतीकाम करायचे, तेव्हा मनोरंजनाचं साधन नव्हतं, परंतु शेतात दमून भागून आल्यानंतर तेव्हा टी व्ही किंवा इतर माध्यमं नव्हती. मग मनोरंजन म्हणून काहीतरी पाहिजे आपल्याकडं. त्यावेळेला आपल्याकडं नमन असेल किंवा जाकडी असेल, हे जे लोककला आहे ते आपल्या कोकणामध्ये भरपूर असायची. जसे सिंधुदुर्गामध्ये दशा होतात तसं आपल्याकडं कोकणामध्ये नमन. आणि ही नमन लोककला आज जवळजवळ मी खरोखर भाग्य समजतो की लोककला बहुरंगी नमन मंडळ यांच्या मार्फत माझा जो वय 41 आहे, वयाच्या 6व्या वर्षापासून एक कलेमध्ये आहे, जाकडी असेल किंवा नमन असेल. परंतु 41व्या वर्षी आज शिवाजी नाट्यमंदिर दादर या ठिकाणी आमच्या या सर्व ज्येष्ठ मंडळी, अंकुश बुवा असतील, आमचे चिमण असतील, आमचे मोहनजी गडशी असतील, चंद्रकांतजी पालकर साहेब असतील, अशी बरीचशी ज्येष्ठ मंडळी ज्याने या कलेला भरपूर असं दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आज लांजा तालुक्याचं नाव म्हणजे अगदी कानाकोपऱ्यात गेलेला आहे. अशा ज्येष्ठ मंडळींबरोबर काम करण्याची संधी आज आम्हाला मिळालेली आहे. आज आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की या मंडळामध्ये आम्ही कार्यकारिणी सुद्धा आहोत आणि या माध्यमातून आपण राम रावण युद्ध नृत्य स्पर्धा असतील किंवा श्रीकृष्ण बलराम नृत्य स्पर्धा असतील ह्या आपण चालू केलेल्या आहेत, जेणेकरून कलाकाराला कुठेतरी उत्तेजन मिळालं पाहिजे, आपली कला सादर करण्यासाठी कुठेतरी स्टेज मिळालं पाहिजे आणि हे देण्याचं काम आपली लोककला बहुरंगी नमन मंडळ करत आहे. आणि त्या अनुषंगाने एक नवीन आपण एक संकल्पना आणली होती की 40 वर्षावरील कलाकार हे आता बऱ्यापैकी लोप पावलेले आहेत. म्हणजे ते कलाकार आपली कला सादर करताना कमी दिसतात, परंतु ह्या कलाकारांना तालुक्यामध्ये जे नमन मंडळ आहेत त्यातील आपले मोजके कलाकार घेऊन आपण हे नमन तयार केलं, बहुरंगी नमन तयार केलं आणि आज शिवाजी नाट्यमंदिर दादर या ठिकाणी आपण सादरीकरण करतोय. खरोखर आनंद वाटतो की आज जी ही परंपरा आम्ही जोपासत आलो, ही जोपासण्यासाठी आज नवीन पिढीसाठी आम्ही काहीतरी दाखवतोय, देतोय.
ही जी परंपरा आहे ती भविष्यात आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत. आज हा आमचा लोककला बहुरंगी नमन मंडळाचा दुसरा प्रयोग आहे. पहिला आजगे या ठिकाणी झाला, दुसरा आज दादर या ठिकाणी होतोय. नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत या माध्यमातून की भविष्यात जिल्ह्यातच नाही तर अनेक जिल्ह्यातून आपले हे कार्यक्रम व्हावेत, जेणेकरून आपली कोकणची लोककला जी आहे ती नुसती कोकणातच न राहता पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध व्हावी आणि त्याच्यातून आपले जी आत्ता नवीन पिढी जी आहे त्यांना नेमकं नमन म्हणजे काय होतं, जाकडी म्हणजे काय होतं, ही कला आहे ही पूर्वीपास जी आलेली आहे. आज आमच्या आजोबा असतील, वडील असतील आणि ती जोपासली. आज ती परंपरा आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतोय आणि ती उद्या आमच्या भविष्याच्या पिढीने पण जोपासली पाहिजे. त्यांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आपण या ठिकाणी आम्हाला जी कला सादर करताना प्रसिद्धी देत आहे त्याबद्दल आपलेही या ठिकाणी मी खरोखर मनाने नव्हे की यूट्यूब चॅनल हा असा आहे की जगात पूर्ण प्रसिद्धी देतो. त्याबद्दल आपले यूट्यूब चॅनलचे पण या ठिकाणी मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा, आपल्याशी बोलून खूप छान वाटलं आणि खूप सुंदर असं आपण एक नमन कलेबद्दल एक सुंदर संदेश दिला आहे जे लोकांना माहिती नाही आहे. चॅनलच्या मार्फत आपला हा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपला हा दुसरा प्रयोग आहे आणि असे असंख्य प्रयोग आपले या असंख्य असे कोकणभर किंवा महाराष्ट्रभर व्हावेत अशी मी आपल्या चॅनलतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.